सध्या IPL सुरू असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर फारसे चित्रपट रिलीज होत नाहीत। हे वाक्य तुम्ही हल्ली वरचेवर वाचत किंवा ऐकत असाल ना। एरवी ही सगळ्यांच्या तोंडी एखादा पिक्चर हिट किंवा फ्लॉप झाल्याच्या चर्चा होतात, तेव्हाही बॉक्स ऑफिस हा शब्द वापरला जातोच। पण हा शब्द आला कुठून हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया। चित्रपटांच्या गल्ल्यासाठी वापरला जाणारा बॉक्स ऑफिस हा शब्द सिनेमाच्या इतिहासात खूप आधीपासूनच जोडला गेलेला आहे। त्याचं व्हायचं असं की पूर्वीच्या काळी तिकीट छापून त्याची विक्री केली जात नसायची, त्यामुळे तिकीट काउंटर हा प्रकारच नव्हता। मग चित्रपटाचा गल्ला जमा करण्यासाठी एका लांब काठीला बॉक्स बांधला जायचा। सिनेमासाठी लोक थिएटरमध्ये बसली की तो प्रेक्षकांमधून फिरवला जायचा। मग प्रेक्षक ठरलेले पैसे त्या बॉक्समध्ये टाकायचे। पण हा बॉक्स कितपत भरलाय यावरून तो चित्रपट हिट ठरलाय की फ्लॉप हे ठरायचं। कालांतराने हे बॉक्स थिएटरमध्ये फिरण्याऐवजी प्रवेशद्वारावर एका ऑफिसमध्ये ठेवले गेले। त्यावरून बॉक्स सोबत ऑफिस हेही आपोआप चिकटलंच। सध्या ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या जमान्यात ही बॉक्स ऑफिसची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।